नमस्कार सर्वांना, सर्वांचे मनपूर्वक स्वागत. तर आजच्या भागामध्ये मी सुंदर अशी हळदी कुंकवासाठी रांगोळी काढणार आहे. खूप छान आहे रांगोळी आणि थोडीशी वेगळी रांगोळी काढण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. बघा, सुरुवातीला एक रेष काढून मोराचा आकार काढलेला आहे. अगदी पटकन होतो आणि फ्री हँड रांगोळी आहे. अगदी झटपट होते रांगोळी ही. आणि नंतर मग पतंग एक काढायचा आहे. तर मी एक पुठ्ठा कापून त्याचा छोटासा पतंगाचा आकार काढलेला आहे. अगदी सोप्या पद्धतीने रांगोळी काढलेली आहे. बघा, बघितली व्यवस्थित तर कोणालाही नक्कीच काढता येईल. आणि खाली 2 फुलं काढून घेतलेली आहे. आता यामध्ये मी हळदी कुंकू भरणार आहे. तर जसे हळदी कुंकूचे रंग मी त्यामध्ये भरलेले आहेत, लाल आणि पिवळा. आता मोर काढलेला आहे, त्यामध्ये निळा रंग आपण भरून घ्यायचा आहे नेहमीप्रमाणे. जसा मोराचा रंग असतो ना, त्याप्रमाणे त्यामध्ये मी एक रंग भरून घेतलेला आहे. पतंगामध्ये पण लाल आणि पिवळा असं हळदी कुंकवाचेच रंग मी भरलेले आहेत. त्यामुळे कसं एक हळदी कुंकू आहे असं भास आपल्याला नक्कीच म्हणजे रांगोळी बघितल्यावर होणार. मोराला तोरा काढण्याची पद्धत पण एकदम सोपी आहे. बघा, फक्त रेषा काढून त्यावरती डॉट दिलेले आहेत निळ्या रंगाने. अगदी छान आहे रांगोळी, अगदी झटपट होते. आता मोराच्या जे आतमध्ये मी नथ काढलेली आहे. नथ पण काढण्याची पद्धत सोपी आहे. बघा, मध्ये एक पिवळ्या कलरने एक आकार काढून घ्यायचा आहे, जो नथीचा वरचा भाग असतो. आणि खाली डॉट देऊन थोडंसं मध्ये हिरवा आणि लाल रंग भरून घेतला की नथ वाटते. आणि खाली नथाची जी दांडी आहे ती काढून घ्यायची आहे. मोराच्या मानेवरती पण मी ऑरेंज कलर भरून घेतलेला आहे. अगदी छान आहे रांगोळी, अगदी सुंदर दिसते आणि अगदी झटपट होते. मोराच्या बाजूने सुद्धा फुलं काढून घेतले. बघा, अगदी हळूवार हाताने काढायची आहे, एकदम घाई गडबडीमध्ये नाही. आणि अगदी 10 ते 15 मिनटामध्ये ही रांगोळी पटकन काढून होते. फुलांमध्ये सुद्धा हळदी कुंकवाचाच रंग मी दिलेला आहे. फुलांच्या बाजूला कळ्या काढलेल्या आहेत. अतिशय सुंदर रांगोळी आहे. बघा, माझी रांगोळ्या तुम्हाला आवडत असतील तर नक्की बघत जा. लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या काही सूचना असतील तर नक्की मला कमेंटमध्ये सांगत जा. आणि अशाच नवनवीन रांगोळ्या बघण्यासाठी आणि शिकण्यासाठी बघत राहा राही रंगोली अँड आर्ट. धन्यवाद.